नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सोपे गणित या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, 9वी या वर्गासाठी आपण परीक्षेच्या दृष्टीनं द्वितीय घटक चाचणी आणि द्वितीय सत्राच्या दृष्टीनं काही गणित घेणार आहोत. मग प्रत्येक धड्यावाईज काय काय असे महत्वाचे मुद्दे आपण क्लिअर करणार आहोत. त्यामध्ये बघा, गुणोत्तर व प्रमाण मध्ये आपण 2 मुद्दे आज क्लिअर करणार आहोत. रोज आपण अनेक मुद्दे क्लिअर करणार आहोत. त्यामध्ये गुणोत्तर व प्रमाण मध्ये आपल्याला 2 घटकामधील गुणोत्तर दिलेला असता. एका संख्येच्या ऐवजी चल आहे तर त्या चलाची किंमत काढायची समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार. हे आपल्याला या ठिकाणी बघायचे. मग त्यामध्ये पहिलं गणित कोणतं बघा. 5 जसे 3 बरोबर x जसे 60 आहे तर आपल्याला कशाची किंमत काढायची, x ची. आपल्याला या ठिकाणी काय दिले, जसे म्हणजे काय, अंश आणि छेदात बरोबर x छेद 60. ओके. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, तिरपा गुणाकार. 5 न जर 60 ला गुणलं, 5 गुणिले 60 बरोबर 3 गुणिले x 3x. या ठिकाणी आपण काय करू शकतो, मग हे 3 गुणाकारातले कशात आणायचे, भागाकारात आणायचे. आणि बरोबर काय, x. मग आता 3 ना आपण 60 ला भाग देऊ शकतो. 3 दोन्ही 6, 3 0 0, 5 गुणिले 20 किती, 100 बरोबर x. ही झाली x ची किंमत. कशी आली कळाली, अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर दुसरं गणित बघा. मग इथं पण तसं 2/3 बरोबर 9/y. तर मग इथं पण तिरपा गुणाकार. 2y बरोबर 3 9 27, 9 त्रिक 27. मग हे 2 इकडे कशात आहेत, गुणाकारात आहेत. इकडे गेल्यावर भागाकारात. म्हणजे काय करायचं आपल्याला, म्हणून y बरोबर 27 भागिले 2. म्हणजे आपण या ठिकाणी भाग देऊ शकतो. 2 1 2, पुन्हा 2 त्रिक 6, किती उरला 1, भाग जात नाही, दशांश दिला. मग आता 1 दशांश दिला आणि 1 वर 0 घेतला, म्हणजे 2 पंच 10. म्हणजे y ची किंमत किती आली, 13.5. पॉइंट मध्ये पण येऊ शकते विद्यार्थ्यांना, तसं काही नसते. आता तिसरं गणित, हे पण तसंच. 4/6 बरोबर x छेद 60. मग आता 4 गुणिले 60 बरोबर 6 गुणिले x म्हणजे 6x. इथं पण तसंच करू आपण. काय करायचं आपल्याला, 4 गुणिले 60 ला कितनं भाग द्यायचा आहे, 6 न, बरोबर x ला ठेवायचं. बरोबर x ची किंमत काढायची ना. मग आता 6 1 6, 6 0 0, 4 10 40 बरोबर x. म्हणजे x चं व्हॅल्यू किती आलं, 40. कळालं का. मग आता हे आपल्याला अशा प्रकारे, ज्या विद्यार्थ्यांचं संक्षिप्त रूप काटाकाटी ज्यांना येते का, त्यांना बरेचसे असे गणित सोडवता येतात. आता दुसरा प्रश्न आहे, काय, गुणोत्तर संक्षिप्त रूपातल्या दिलेल्या राशी काय करायचे आपल्याला, मिनिमम मॅक्झिमम खाली न्यायच्यात. म्हणजे काटाकाटी करायची, संक्षिप्त रूप द्यायचे, त्याला लहान रूप करायचे. त्यामध्ये बघा, पहिलं गणित आहे काय, 700 रुपये छेद 500 रुपये बरोबर. हे शून्य काटा, हे शून्य काटा, हे काटा, हे काटा. भागाकारात सेम फॅक्टर कॅन्सल होते, माहिती ना तुम्हाला. त्याच्यामुळे विचार करायची गरजच नाही. 7/5 म्हणजेच काय, 700 रुपये जसे 500 रुपये बरोबर काय झालं, 7 जसे 5 झालं. बघा किती सोपं आहे, काहीच अवघड नाही. आता 5 लिटर आणि 2500 मिलीलिटर. मग आता अशा वेळेस काय करायचं की बाबा, त्यांना समान एककात आणायचं. कोणत्या एककात आणायचं, समान एककात. मग आता आपण या लिटरचे मिलीलिटर करू शकतो, वाढवू शकतो मिलीलिटर. मग आता 5 लिटर बरोबर 5000 मिलीलिटर मिली. ओके. म्हणून काय होणार, 5000 मिलीलिटर भागिले 2500 मिलीलिटर बरोबर सेम फॅक्टर काटा ना. 25 1 25, 25 दोन्ही 50, म्हणजे 2 जसे 1. म्हणजे काय झाले, म्हणून 5 लिटर जसे 2500 मिलीलिटरचं काय आलंय आपल्याला, 2 जसे 1 आले. काय अवघड आहे का, नाही. आता हे वर्षाचं पण तसंच. आता तुम्हाला काय करायचे, 3 वर्ष 4 महिने, तर वर्षाचं रूपांतर महिन्यामध्ये करायचे.
आता महिन्याचं तर डायरेक्ट वर्षात करू शकत नाही. मग आता वर्षाचं महिन्यात करायचं म्हणजे 3 वर्ष 4 महिने, मग एका वर्षात किती महिने असतात? 12. म्हणजे 12 त्रिक 36. 36 आणि 4 किती? 36 आणि 4 40 महिने. महिने आणि इकडं काय येईल मग? 12 पंच 60 आणि हे 68 महिने. म्हणून काय येणार इकडं? 40/68. जसे जसे काय? काटाकाटी करायची मग. बेदोनी 4, बेशून्य 0, बेत्रिक 6, बेचोक 8. परत इथं 20/10 करायची, 2 न भाग घालायचा. 17 दोन्ही 34. आता इथं होईल का? नाही होणार. म्हणजे काय होणार? 3 वर्ष 4 महिने जसे 5 वर्ष 8 महिन्याचं संक्षिप्त रूप किती आले? 10/17. ओके. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे बऱ्याचशा संकल्पना क्लिअर करत आहोत. 9वीच्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की तुम्ही काय करा, जर व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही व्हिडिओ पाहून तुमच्या वहीमध्ये गणित लिहून घ्या. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला गणितामध्ये काही अडचण येणार नाही. ठीक आहे.